नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, अंगणवाडी सेविकाताईंसाठी मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना CITU यांचं 11वं महाराष्ट्र राज्य अधिवेशन 4 व 5 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे संपन्न झालं। या अधिवेशनामध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। यांनी अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यांना पेन्शन, मानधन वाढ द्या, त्यांना ग्रॅज्युएटीचा हक्क द्या, तसेच मिनी अंगणवाडी आहे त्यांना मेन अंगणवाडी बनवा आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांना जे आता भाऊबीज भेटणार आहे ती भाऊबीज अगदी तुटपुंजी दिली जाते। 2000 रुपये फक्त भाऊबीज दिली जाते, 2000 न देता संपूर्ण महिन्याभराचं पूर्ण मानधन भाऊबीज म्हणून द्या अशी मागणी करण्यात आली। तर नक्की त्या अधिवेशनामध्ये काय झालं हे थोडक्यात जाणून घेऊया। Census, talk. Who will not give the gratuity as per the Supreme Court order. You can't live without it. Employees, Organization Maharashtra, HOI. Hail Anganwadi Introduction State Convention. Hail Jai Ho. Hail CIU calls out. Revolution Zindabad. Anganwadi Army, employee salary, social security pension. First of all, hey, who is accept CITU? Zindabad on October 4th and 5th in Nagpur. The Employees Organization of Maharashtra Anganwadi Workers Helpar, our CITU-related organization, held a 2-day conference which was successfully concluded. तर बघा, नागपूरमध्ये 4 व 5 ऑक्टोबर 2025 रोजी अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र CITU यांचं 11वं महाराष्ट्र राज्य अधिवेशन संपन्न झाले। या अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या काही त्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांची मागणी करण्यात आली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी पेन्शन द्या, तसेच मिनी अंगणवाडी सेविकांना मुख्य अंगणवाडी सेविका बनवा असं इथं मागणी करण्यात आली। अंगणवाडी सेविका मदतनीसांना दिवाळीचा जी भाऊबीज दिली जाते ती भाऊबीज सरसकट पूर्ण मानधन जे आहे ते पूर्ण मानधन भाऊबीज म्हणून भेट द्या अशी मागणी याच्यामध्ये करण्यात आली।